पाहू शकता तुम्ही, मी 4.5 वाटी मैदा घेतलेला आहे. जर वजनाप्रमाणे जर पाहिला तर हा अर्धा किलोचा इतका मैदा आहे. चाळणीने अगोदर मी चाळून घेतलेला आहे मैदा व्यवस्थित. तर या वाटीने मी सगळं माप मोजून घेणार आहे. तर या वाटीने 4.5 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा छान तुम्हाला चाळूनच घ्यायचा आहे, कारण की त्यामध्ये काही खडे किंवा आळे वगैरे असू शकते. त्याच्यामुळे मैदा घेताना चाळूनच घ्या. आता त्याच वाटीने आपण इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. सेम तीच वाटी इथे मी वापरलेली आहे. जर वजनाप्रमाणे बघितलं तर ही 200 ग्रामच्या आसपास साखर असू शकते. आणि त्याच वाटीने 2 वाट्या मी इथे पाणी घेतलेलं आहे. तर हेच वजन वापरून तुम्ही बरोबर सामान घ्या. आता ही वाटी 1 वाटी साखर आपण पाण्यामध्ये घालून घेऊया. आणि गॅसवरती ठेवून आपल्याला हे छान साखर वितळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. आपल्याला याचा पाक करायचा नाही आहे, फक्त साखर वितळून घ्यायची आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया. कोणत्याही गोडाच्या पदार्थात थोडं तरी मीठ घालाच. इथे मी सुंठ आणि विलायचीची पावडर घातलेली आहे. तर ही रेडीमेड पावडर आहे, तुम्ही घरी देखील तयार करा. आणि जर तुम्हाला जायफळ पावडर यामध्ये घालायची असेल ती देखील तुम्ही इथे घालू शकता. आता सुंठ पावडर आणि मीठ घालून झालं की हाताने मिक्स करून घेऊया. आणि त्याच वाटीने मोजून मी इथे तूप घेतलेलं आहे. तर पूर्ण 1 वाटी तूप घेतलेलं नाही आहे मी इथे. 1 वाटीला थोडंसं कमी घ्यायचं आहे. याच प्रमाणाने घ्या. तूप जर थोडं जरी जास्त झालं तर तुमची शंकरपाळी तेलात विरघळू शकते. त्याच्यामुळे तुपाचं प्रमाण हेच घ्या. तर आता सर्व तूप आपण इथे घालून घेऊया. तर तूप हे मी इथे गरम करून घेतलं नव्हतं, थंडच तूप यामध्ये घातलेलं आहे. जर तुमचं तूप जर गोठलेलं असेल तर तुम्ही ते गरम करून घ्या आणि मग पुन्हा थंड करून यामध्ये घाला. आता आपण हातावरती छान असं हे पीठ चोळून घेणार आहे. पूर्ण मैद्याला हे तूप लागलं पाहिजे, त्यामुळे एक 5 ते 6 मिनटं तरी छान चोळून घ्या. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं तूप मी मैद्याला चोळून घेतलेलं आहे आणि रंग देखील आपला मैद्याचा कलर चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने मूठ बांधली की छान त्याचा एक घट्ट गोळा झाला पाहिजे. जर असं पीठ जर तयार झालं तर तुमचं तूप अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे आणि अचूक प्रमाण झालेलं आहे तुपाचं. तर आता आपण यामध्ये जो पाक करून घेतलेला होता, म्हणजे जे साखर विरघळून घेतलेली होती ती यामध्ये घालून घेऊया. साखर विरघळून घेतली की आपण ते थंड करून घ्यायचं आहे, मगच यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि एकदम ते पाणी ओतू नका, अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी ओतायचं आहे. एकदम जर पाणी ओतलं की पीठ पातळ होऊ शकतं आणि शंकरपाळी कडक होऊ शकते. त्याच्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी ओता. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं घट्टसर पिठाचा गोळा तयार झालेला आहे. जास्त पातळ देखील नाही आहे आणि जास्त घट्ट देखील नाही आहे. तर इथे मला 1 वाटी इतपत पाणी लागलेलं आहे. तुम्हाला थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं. आता हा गोळा आपण एक 10 मिनटासाठी झाकून ठेवूया. 10 मिनटं तरी लागतात याला भिजायला, त्याच्यामुळे 10 मिनटं इथे झालेले आहेत. आणि आता आपण याचे गोळे करून घेऊया. तर इथे मी 4 ते 5 गोळे करून घेणार आहे, म्हणजे लाटायच्या टायमाला आपल्याला सोपं जातं. त्यामुळे सुरुवातीलाच अशा पद्धतीने त्याचे असे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा करताना हातावरती थोडासा मळून घ्यायचा आहे आणि मगच गोळा करायचा आहे, म्हणजे सहज तयार होतो. तर इथे तुम्ही पाहू शकता असे 5 गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. अशा चिरा पडल्या तरी देखील चालेल, कारण की जर चिरा पडल्या तरच तुमच्या शंकरपाळ्या छान लेअर्स फुटतील आणि खूपच खुसखुशीत होतील. आता हे आपण लाटण्याने लाटून घेऊया. थोडं देखील पीठ लावायचं नाही आपल्याला लाटताना, असंच हे लाटायचं आहे. थोडंफार राट आहे, त्याच्यामुळे इथे लाटायला थोडासा तुम्हाला जोर लागू शकतो. जर लाटताना देखील तुमच्याकडून चिरा पडत असतील कडेने, तरी देखील काही चुकलेलं नाही आहे तुमचं, ते चिरा पडतातच. जर चिरा पडल्या तर उलट शंकरपाळी छान लेअर्स फुटतात आणि खूपच खुसखुशीत होतात. आता इथे पाहू शकता आपली चपाती छान लाटून झालेली आहे.
थोडीशी जाडच धरायची आहे, जास्त पातळ करायची नाही आपल्याला. आता याचे कडेचे आपण जे भाग आहेत ते काढून घेऊया. म्हणजे याला थोडासा असा चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे शंकरपाळीचे काप करताना आपल्याला सहज त्याचे काप करता येतील. तर इथे मी सुरीनेच एक काप करत आहेत. तुमच्याकडे जर करंजा करायची चमचा असेल त्याने देखील तुम्ही करू शकता, पण त्याने शक्यतो लेयर्स आपले असतात ते थोडेसे कमी पडतात. त्याच्यामुळे शक्य झालं तर सुरीनेच करा आणि कात्रीची सुरी वापरू नका. जी आपली साधी सुरी असती त्यानेच हे कट करा. तर इथे अशा आडव्या पट्ट्या केलेल्या आहेत मी आणि नंतरनं चौकोन शेपमध्ये करणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्रिकोणीमध्ये वगैरे करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे काप करू शकता, पण शक्यतो अशा चौकोनी आकारामध्ये केले तर ते दिसायला देखील छान दिसतात. तर आता मी सर्व अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एवढी जाडी आपल्याला ठेवायची आहे. जास्त पातळ देखील करायची नाही आहे. जर जास्त पातळ केलं तर आपल्या शंकरपाळ्या ह्या कडक होतील आणि फुलणार देखील नाही. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल सुरुवातीला आपल्याला छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि मग नंतरनं शंकरपाळ्या सोडताना थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि अशा पद्धतीने झाऱ्यावर घेऊनच सोडायचं आहे. हाताने जर तुम्ही सोडलं तर तेल अंगावरती उडू शकतं. त्याच्यामुळे झाऱ्यावरती घेऊनच आपल्याला शंकरपाळ्या सोडायच्या आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला हलवायच्या नाही आहेत. जर हलवल्या तर त्या तुटू शकतात किंवा एकमेकांना चिटकू शकतात. त्यामुळे एक 10 ते 15 सेकंद हलवू नका आणि मग नंतरनं हलवून घ्या. शंकरपाळ्या तळताना ह्या नेहमी सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर त्या एक साईडने चॉकलेटी आणि एक साईडने अशा पांढऱ्या राहू शकतात. जर एकसारखा असा रंग यायचा असेल तर सतत हलवत राहा आणि मीडियम गॅसवरतीच हलवत राहा. म्हणजे शंकरपाळ्या ह्या आतपर्यंत खुसखुशीत होतील आणि कच्च्या देखील राहणार नाही. तर इथे तुम्हाला 6 ते 7 मिनटं लागू शकतात शंकरपाळी तळायला, कारण की शंकरपाळ्या तळायलाही थोडासा जास्त टाईम लागतो. तर इथे मला पूर्ण 6 ते 7 मिनटं लागलेलं आहे एक बॅच तळायला. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा रंग आलेला आहे. जर तुम्हाला अजून जरा फेंट रंग हवा असेल तर तुम्ही अगोदरच शंकरपाळ्या काढू शकता. तर इथे मी अशाच पद्धतीने चॉकलेटी असा हा रंग ठेवणार आहे. तर आता तेलामधून ह्या छान निथळून काढून घेऊया आपण. अजिबातच तेलकटसुद्धा होत नाही जर अशा प्रमाणानुसार जर तुम्ही शंकरपाळी केली तर. तर आता आपण दुसरी बॅच देखील तळून घेऊया. दुसरी बॅच तळताना देखील आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे. अगोदर तेल सुरुवातीला छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि मग नंतरनं मीडियम ठेवायचं आहे. अशाच पद्धतीने इथे सर्व शंकरपाळ्या मी तळून घेणार आहे. तुम्ही ही पद्धत एकदा नक्की करून बघा. तुमची शंकरपाळी अजिबातच चुकणार नाही आणि खूपच परफेक्ट होईल. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या सर्व शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आणि खूपच खुसखुशीत झालेल्या आहेत आणि भरपूर लेयर्स देखील आलेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.